असं माने तुम्ही ना काय पण करा, पण तुम्ही समोर या बरं का, आता खूप बिल व्हायला लागलंय तुमचं. एक मिनिट माने, अरे फोनवर बोलती काय रे? अहो तुम्ही दादा लक्ष ठेवायला लावलं ना. हो. आणि तो नाही का गावातला पक्का नाही का, गावातला पक्का, त्याला तंबाखू मिसळून देत होता. मिसळून? हा, तंबाखू मिसळून. ठीक आहे चालतंय, तू लक्ष दे, मी बघते काय करायचं ते. आणि असंच मला येऊन सांग हा काय करता ते, जा. आणि नाही ना माने, तुम्हाला कळतंय का? नाही, तुम्ही ते काम करून टाका बरं का, आजच्या आज कुठल्या परिस्थितीत काम करून टाका माने. माने, गावात कोणाला खबर लागण्याच्या आत तुम्ही काम करा ना. मी एकतर त्या 2 मुलांना कशी हँडल करते मला माहितीये. म्हणजे काय तर तुम्ही वाट पाहताय का माझं नाव फ्रंटला यावं? नाही मग करून टाका, ठीक आहे. हो 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 हो. तिला काय म्हणा, शाळेत कोणी कसल्याची नाही दिसत होत्या, साड्या बिड्या कोणी धिंगाणा होता, काय म्हणतो कसला बघत होता ते? बरं झालं दोन गेला ते. ते झाले. बाबा घेतो का आता, घेतो का? काय झालंय? अरे तू सांगितलं मॅडमवरती लक्ष ठेवायला. हा मॅडम फोनवरती ना कोणासोबत ना बोलत होते, कुणासोबत बोलली ती मॅडम? काय माहिती तू ऐकलं का नाही नाव? ते खरं आहे ना? सोबत बोलत होते. खरं आहे ना? हा. मला ना माहित ती बोलत होती. तर तुला तो गिफ्ट फिक्स आहे. मॅडम कुठे आहे? काय ना तुला ते आता प्लॉट पैसे येत असत. हा का? हा. मग इथंच थांबू, येईन बरोबर आपण तू आज डायरेक्ट. बरोबर, तुला तो गिफ्ट फिक्स आहे, तू जा आता घरी. काम करत राहा. कपडे घेऊ नको परत येऊन. ते इथं बस, इकडे येईन ती बरोबर. काय म्हणतो? तेच तर सध्या पासपोर्ट बोलती बरं. वाटलं नव्हतं. बाजूला आहे राव. वाटलं नव्हतं आपली स्वतःशी गद्दारी करीत. आपल्या सोबत केली तर केली, भावासोबत नाही. 15 सोबत पण गद्दारी करतं का? ते आता येऊ दे फक्त तिला. हा आज मॅटर फिक्स आहे. मग पोरांना फोन लाव लवकर. कोण कुठे? असं कसं बोलू शकता तुम्ही? तुम्ही मला भेटण्याची वेळ दिली होती ना, मी यायला उभी राहिली. आणि आज माहितीये का, आज सर्वांना सुट्टी आहे, शक्यतो स्वातंत्र्य दिन असल्यामुळे सर्वजण बाहेर गेलेले आहेत, कोणीच घरी नाहीये. पूर्ण वातावरणात शुकशुकाट पडलाय, कारण की कार्यक्रम आहे गावामध्ये. मी तो कार्यक्रम सोडून इथे उभी राहिली का, कारण की तुम्ही मला भेटायला येणार होता. आपलं काम करायचं आपल्याला आजच्या आज. हे मोठा प्लॅन दिसतो. नाही तुम्ही आता चक्र या. काहीतरी प्लॅनिंग आहे आता. अला, कोणाचं नाव घेऊ ती? हा डायरेक्ट माने पिणे कोण कोण आहे? हा आईला आईला लय मोठा प्लॅन दिसतोय, काहीतरी असं झोलमाल दिसतोय. त्याचा कार्यक्रम कोणाचा होता आज? तेच नाही ना माहिती, मला तर वाटतं मॅडमचं काहीतरी नवीनच रूप बघायला भेटलंय. हा ना. काहीतरी मॅटर आहे बरं का. आता बघतो का साडी कसली भारी घालून आली ती. आपल्याला आज तिकडे जाऊन बघावंच लागणार काय matter. बरं थांब 5 मिनिटं जरा ऐकू काय मॅडम होते. झोलमाल करते, झोलमाल. कोणाचं नाव घेऊ घेते काय ऐकू 5 मिनिटं थांब. फक्त आपल्याला कळलं पाहिजे कसं काय, यायला गेमच करूया काय तेच एखादा. तर. आपल्या भावासोबत गद्दारी हा आपल्यासोबत केली असती तर ठीक होती. ठीक होती. अरे मला तर एक्सपिरियन्स आहे गद्दारी सहन करायचा. आईला काय पर्यंत गद्दारी करून 20 पोरांसोबत सोबत सेटलमेंट करणार मी. घे चल बघ आता. हळूहळू जा. नाही हो, तसं पॉसिबलच नाहीये. तुम्हाला कळतंय का, तुम्हाला आजची जबाबदारी कळतीये का? आज म्हणजे आज करणं. एक नंतर फोन करते. कुणाला फोन लावला, कोणाला काय करताय? बोला फोनवर बोला. बोला की, आम्हाला लावा फोन. थोडं. इथं गावात इतकं कार्यक्रम चालू असते ना, तुम्ही काय इथं करताय हा एकट्या? लावा फोन लावू द्या. तुम्ही काय करताय कार्यक्रम सोडून? तुम्ही काय करताय हे सांगा आम्हाला. मी थोडस काम होतं म्हणून आले. आम्हाला पण थोडस काम होतं म्हणून आलतो. मग काय करा ना, हा? जा ना तुम्ही तुमची कामं करा ना. आमच्याकडेच काम होतं. फोनवर काय चाललं होतं ते सांगा आधी, विषय नका बदलू. माझी मर्जी, ठीक आहे. तुमची मर्जी आमची मर्जी, आम्हाला पण विचारायचा हक्क आहे. कोणासोबत बोलत जातात? नाव सांगा त्याचं, फक्त नाव सांगा. कळलं का? त्याला जगून पण नाही द्यायचं वासरटवाडी मध्ये. लाखाशिवाय बातम्या वाडापावशिवाय खात नाही. मी माझ्या बहिणीला कॉल केला. सुपारी दिल्या काय? बरं द्या बरं नंबर द्या बरं मला. काय संबंध, तुम्ही कोण? मी तुम्हाला काय नंबर दे? बहिणी सोबत बोलू द्या ना, नंबर द्या ना. आपल्या त्या खरंच बहीण निघली तर सेटिंग द्या बरं नंबर. जरा शांत बस. पण आम्हाला विश्वास नाही ना तुम्ही बहिणीसोबत तेच बोलतो. ते विश्वास नव्हता आम्हाला.
आम्हाला नंबर द्या. आम्ही तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा, कळलं ना? तुमचा आणि माझा काही संबंध नाही. कळलं का? हे काम आहे आमचं. पहिली गोष्ट, तुमचा आणि माझा कुठेही काही लांब दूर दूर पर्यंत असा संबंध येत नाही. संबंध आहे म्हणून बरं, आमच्यासोबत संबंध नाही, आमच्या भावासोबत संबंध आहे. काहीच नाहीये संबंध. सांगतो दारू पुस्तक आलंय. हा डायरेक्ट आले डायरेक्ट. तो पण नाही, मॅडम पण कार्यक्रम सोडून एकटीच इथं थांबली, फोनवर बोलते, आपण आल्यावर फोन ठेवते, काहीतरी विषय आहे बाई. काहीतरी मॅटर केलाय वहिनी. हा, बरं नाव सांगा ना फक्त, कोणी कोणासोबत मॅटर करताय. जरा शांत बस. तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा रे. आमचं कामच तुमच्याशी कामाशी तेच तर. कळलं का? आम्ही आमच्या कामाशीच काम ठेवलंय. कामाशीच काम ठेवा ना. ते मोठं सर ना तुम्हाला बोलवले. हा चल चल, दादा आम्हाला बी येऊ द्या. तुम्ही जा ना तुमच्या माझ्यासोबत. काय आहे तुमचं? नाही नाही, आम्हाला तुमच्यासोबतच यायचे. बरं बघते बाबा. सर चांगलं नाही ना, नका नाते लागू त्याच्या. थांबा, मी एक कॉल करते, महत्वाचा आहे, आणि लगेच आपण जाऊ. करा की इथं कॉल. माझं काही पर्सनल असेलच ना, आम्ही पण तुमच्या पर्सनलच माणसं आहेत. इथेच थांबा. ए, कोणते मोठे सर? हा, आधी बोलायला शिक, मग बोलायला ये. चल, मला तर वाटतं हे पण आहे. नका. अरे इथे परत पुन्हा मुलं आली ती. नाही, मला नाही वाटत आज पॉसिबल होईल भेटायला. नाही, कोणाला कळायला नकोय ना. नाही माने, कोणाला कळायला नको. अहो तुम्हाला कळतंय का? अहो किती महिने झाले आपण ह्या कामाच्या मागे. नाही 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 नाही, काय माहिती त्या मुलांना कुठून काय कळालं. काय नाही, ते नेहमीसारखे आज मला पुन्हा वाटेत झोपले. ठीक आहे, या. नाही नाही, येऊ नका. ऍक्च्युली ना, शितोळे सरांनी बोलवलंय. हो, चिनवाला होता आता. शितोळे सरांनी बोलवलं, मी साईटला येऊन बोलते, आणि आताच्या आता शाळेत बोलवलंय. कार्यक्रम तर झालेत माने ना सकाळी. मग आज वेळ होता म्हणून त्यांनी मीटिंग लावली, कारण की संध्याकाळी स्वातंत्र्य दिनानिमित्त पुन्हा गावात कार्यक्रम आहेत ना. हो, तयार होऊन जाणार आहे मी पुन्हा. आईला काय मॅडम सारखे कॉलेज जाऊ जाऊ बोलते. ते मोठ्या सरांचं नाव काय आहे? सुतळे सरांनी बोलवले. सुतोळे असं. सुतोळे असं. कळलं का? माझ्या मॅडम चल ऐकू जरा आपण पण काय बोलते. हळू चल हळू. हो ना, हो हो चालेल. नाही नाही माने, म्हणजे ना, मी तुम्हाला शेवटचं सांगते, ह्याच्याबद्दल कोणाला काही कळायलाच नकोय. ठीक आहे ना? हो, लास्ट टाइमचा कांड कोणाच्या समोर आला का? नाही ना, झाला ना तो. हो, मग आताही तसंच करायचंय, कळलं का? या तुम्ही. ठीक आहे, चालेल. मी ना तुम्हाला पुलावरती भेटते. ओके, डन. नाही, एक काम करा माने, आज नको, आज रात्री 12 वाजता भेटू आपण. ठीक आहे ठीक आहे, चालेल, डन डन. रात्री 12 वाजता पुलावर नको, वाडीच्या खालच्या भागाला या. ओके, डन, चालेल चालेल. तो सरांनी का बोलू काय? अरे कुठे गेली मुलं? बावटच, जाऊन दे. मॅडम खालच्या वाडीत भेटायची आपल्याला संध्याकाळी. खालच्या वाडीत भेटायची. दोनवाले कळलं का? थोडं घेऊन जा. तू काहीतरी कोणाला तंबाखू पळून देत होता, कळलंय मला. कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगा नाही, सांगितलं ते काय महत्वाचं आहे. बरं, मी तिथं तंबाखू वळू, नाहीतर कुणाच्या मला उशीर होतोय, मला शितोळे सरांनी बोलवलंय, तू काही कर. बरं मी काय म्हणतोय, वाडीत आपल्याला भेटायला जायची एक जण संध्याकाळी. माझा काय संबंध? तुम्हाला भेटायला जायची, तुम्ही जाऊ शकता. 12 वाजता जायची भेटायला. 12-13 वाजता मी रात्री नंतर घरातून बाहेरच नाही निघत. का बरं? खरं बोलतो का मॅडम? बाहेर नाही तू, खोटं बोलतो का तू पण? तो काय माझ्या घरी राहतो का? त्याला मॅडमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, खरं बोल. खरं. कोण येणार मॅडम भेटायला आज? कोणाला? सचिनला. मला काय माहिती, तुम्हाला कोण येणार मग भेटायला? मला कशाला कोण भेटायला येणार आहे? मॅडम असं लपून नका. मॅडम आता तुमच्या मागे ऐकत होतो राव मॅडम, आम्ही खरं बोलून टाका. अरे माझी बहीण मुंबईवर येणार आहे, तिला रात्री 12 बरं वाजता. नंबर. माझ्या आम्ही काय बहिणीचं म्हणतो, तिला 12 वाजता आम्ही पिक करायला जातो, काय म्हणतो? हा ठीक आहे, जा. ठीक आहे, आज 12 वाजता जा, तू तिला पिक करायला कुठे जाऊ पिक करायला? बस स्टॉप. मग ते 12चं झालं, मग आता तो विषय कंटिन्यू करा. ते 12ला जाईल आता. तुमची बरं वाडीत खालच्या वाडीत कोणाला जायची पिक करायला? माझी बहीण येणार आहे तिला.
आता म्हणलं बस स्टॉपला खालच्या वाडीत कोण येणार आहे मग? आणि बहीण कुठून येणार आहे? बहीण कुठून येणार? मुंबईवरून. मुंबईवरून येणार होय. तिच्या मुली माझ्याकडे आहेत माहिती ना शिक्षणाकरता. हा तुम्ही सगळ्यांना दत्तकच घेतले जसं काही. जरा शांत बसा. मॅडम आदले ब्युटिफुल दिसते हो. हा ठीक आहे झालं ना. ऐसे तो हाथ से ना जाने दूंगा बेबी. समझी क्या? अरे शीतल सरांचा निरोप घेऊन आलाय तो. शाळेत निघाली मी. शितोळे सरांना मॅडम आमचं नाव सांगा फक्त. फक्त कळलं का? सबसे कातील सोनाली पाटील. काय? ते माझं नाव आहे. सबसे कातील आकाश सोनाली पाटील. कळलं का? झालं तुमचं. नाही व्हायचं बाकी काय, अजून लग्न व्हायचं बाकी, सुपारी फुटायची बाकी, हळद व्हायची बाकी, मटण शिजायचं बाकी, लय काय काय व्हायचं बाकी हो. तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा बरं का. मी शेवटचं सांगते. काय शेवटचं सांगता? तुम्ही तुमच्या जाणार आहेत का काय? तुम्ही कुठे जाऊ येऊ तुम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा बस. आईला मॅडम मला आहे ना असे फिलिंग्स येते काहीतरी झोली नेमका. तुम्ही काय सांगतोय, मला वाटतं मॅडमचं कोणासोबत तरी चक्कर आहे. तसं काय मॅडमचं चक्कर असेल. मग कसं असले बदलली मॅडम? मला वाटतं बदललं का वाटतंय पण चक्कर बिक्कर नसेल. जाऊ दे. अरे चक्कर चालली तिचं. म्हणजे तू तुझ्या मनावर भरोसा नाही ठेवत का? गेली ती बघ ही आत- ओ मॅडम थांबा. मॅडम गेली ती निघून. थांबा. म्हणजे भांडणं करायची का तुला त्या मॅडम ते एका पोरीमुळे पोरांमध्ये भांडणं लागतातच. अरे मी काय सांगतोय, ती आपल्या भावाच्या आयुष्यात येईन का नाही याची तुला गॅरंटी आहे का नाही? आली तरी चांगली, नाही आली तरी पण तिच्यामुळे आपण वेगळं होणार. आईला आपल्याला ना शेवटपर्यंत सोबत राहायचंय आणि तू तिच्यासाठी हे करतोय का? म्हणा की एकत्र. मी थोडी नका राहू म्हटले. माझं कशाला नाव घेते तुम्ही तुमच्याकडे. गद्दारी केली ना भावासोबत. मी काय गद्दारी केली. मग सांगा कोणासोबत चालू आहे? काय चालूय. मंदबुद्धी आहे काय. डोक्यावर परिणाम झाला. आईला- तुम्ही बोलत कोणासोबत होता मला पण सांगा एकदा. मला एकदा फिक्स होऊ द्या मग मी त्याला बोलतो. तुला माझ्यावर विश्वास आहे ना. हा. तुला आता बोलून दाखवलं ना बस. मग आम्हाला बल दाखव ना मग मी सांगतो त्याला. मला काय म्हणायचंय तुला माझ्यावर विश्वास आहे ना. तुला हिच्यावर विश्वास आहे ना, मग हिला म्हण लग्न करते का भावासोबत, बघ ती काय उत्तर देईन. कसला भाव शोधला मी? ऐक ना विषय आत्ताच आहे लग्नाचा नाहीये. इथं विषय काय आहे माहितीये का. मी माझ्या कामानिमित्त आले होते. काय तुम्ही मध्ये आलाय. विषय बदलते विषय बदलते मॅडम. बघ लग्न करायचं नाही म्हणून तुला आहे ना असं आहे ना हे करते. डॉक्टर नसून तुला उद्याच्या लग्न झालं. अरे त्याला माझ्यावर विश्वास आहे. तू कशाला त्याच्या डोक्यात काहीतरी भरवतोय. करा भावासोबत लग्न. इथं लग्नाचा विषय नाहीये. आईला मला विश्वास नाही, हिच्यामुळे आपल्यामध्ये भांडण लागतात राहू. मी भांडणं लावलीच नाही. मी माझ्या कामानिमित्त आले. मी कोणाला डिस्टर्ब केलंय का. मी माझं काम करतेय. मला विश्वास आहे पण मॅडमवर. आणि तुझं काय मध्येच काहीतरी एक. आणि तुमचा संबंध काय होतोय रे. मी माझं कमवते मी माझं काम करते. हा तुमचा काय संबंध आहे. मला येऊन भेटायचं काय अडवायचं काय. मी कोणाशी फोनवर बोलते काय घेणं देणं नाही. मी माझी कामं करते. एक मुलगी असते ना मुलगी, त्यासाठी अशी नाती तोडणं आहे ना लय सोपं असतं. पण आपल्याला नाती टिकवता आली पाहिजे. कळलं का? मॅडमचं ना आता टिकणार लास्ट पर्यंत. म्हणजे आता तुला मॅडम सोबत जायचं होय. आपलं तू लहानपणापासूनच नाते विसरला होय. तू शक करतो आता मॅडमवर. अरे भावा तिच्यावर शक केलं तुझ्यावर नाही केलं आजपर्यंत. कळलं का? तुझ्यापेक्षा त्याला अक्कल जास्त आहे. आणि त्याच्यापेक्षा तुम्हाला अक्कल कमी आहे. कळलं का? अरे पण मी माझ्या कामानिमित्त आलते ना. तुम्हाला काही गरज होती का लावायची आपल्या दोघांमध्ये भांडणं. पण तू तुझ्या शक घेतोय. आईला आपल्यावर कधी आहे ना भाई वात्रटवाडीमध्ये अख्ख्यांची भांडणं झाली, जमिनीच्या वाटण्यांवर नाही झाली, पण आपली कधी वाट नाही कशावर भांडणं नाही झाली, पण एका बाईमुळे होती भांडणं. आज एका बाईमुळे विश्वास तुटतो आपला. दादा आठव तू जरा आठव, डोकर भर दे. अरे 1.5-2 महिन्यापूर्वी ना रात्री आपण महाराज यायला चाललो होतो. हा तेव्हा मॅडम मानेला कॉल करून काहीतरी कान करतच होती, काहीतरी झोल करत होती. आठवलं का तुला? हा ते माने आलताना 2 वाजता काहीतरी. तेव्हा आपण महाराज द्यायला जात होतो. हा आणि विनाकारण मॅडम कडे इतका पैसा आहे का? हा बरोबर आहे तसं बरं का. काहीतरी झोल चालू आहे. तिथपर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे. काय म्हणतो? तेच आता नाही का हे उद्यापासून एकदम बारकाईने ध्यान ठेवू. उद्या प्लॅनिंगच करून येऊ. थांब काय मी काय म्हणतो, आद्याला ठेवलं ना अजून 2 जण लक्ष द्यायला ठेवू. मॅडमला काहीतरी करूच आपण. मॅडमचं गुपित आपल्याला कळलं पाहिजे. तेच तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला आजचा आपला भाग? आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि आणि इन्स्टाला फॉलो देखील करा. एक कमेंट देखील करा. भेटूया पुढील भागात.